आज विशेष कार्यक्रम पॉडकास्ट तुमच्यासाठी आम्ही सादर करतोय आणि तो आहे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी खास प्रदीप देसाई सर यांच्याकडे आलेले आहे. सर नमस्कार. आणि सरांची थोडक्यात ओळख म्हणजे खरं तर गरज नाही आहे, प्रदीप देसाई नाम ही काफी आहे, कारण त्यांचं स्वरयोग हा स्वतःचं त्यांची निर्मिती संस्था आहे जी 1998 पासून जवळजवळ 25 वर्ष ते या विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम करत असतात आणि आपण त्यांना बरेच त्यांचं निवेदन क्षेत्र त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे आणि अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी त्यांना नक्कीच ऐकलेलं असेल. तर आज सरांकडनं जाणून घ्यायचं आहे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्याविषयी आणि सरांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल देखील आहे स्वरयोग, तो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तर सर सुरुवात करूया आपण. येस. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि आई वडिलांकडनं नेमका अभिनयाचा वारसा प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांना कसा काय मिळाला ते थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. राज कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे ज्येष्ठ पुत्र, त्याच्यानंतर त्यांचा भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर. आता पृथ्वीराज कपूर हे त्या काळचे BA होते, म्हणजे ते एज्युकेटेड होते आणि ते स्वतः फिल्म लाईनमध्ये होते. त्यांची नाट्य संस्था होती पृथ्वी थिएटर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची नाटकं होत असत आणि राज कपूर अगदी वयात लहान असल्यापासून त्यांनी नारद या नाटकात काम केलेलं होतं. लहान असल्यापासून त्यांनी नाटकामध्ये तो काम करत होता आणि हळूहळू त्याला ह्याची आवड निर्माण झाली, चित्रपट, कॅमेरा वगैरे. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक डिसिजन असं घेतलं की मला कुठेही नोकरी किंवा असा काय बिझनेस नाही करायचा, मला चित्रपट सृष्टीत आहे, कॅमेरा हे माझा विश्व आहे, कॅमेरा माझा श्वास आहे, असं त्याने आपल्या वडिलांना सांगितलं. त्यामुळे आणि वडिलांकडनं त्याला वारसा मिळालाच आणि वडील हे स्वतः उत्तम अभिनेते होते आणि त्याच्यामुळे तो वारसा त्यांनी पुढे चालवला आणि अतिशय दमदारपणे म्हणजे त्याने आपलं एक स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. खरंच. आणि एक शोमॅन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि अगदी क्लॅपर बॉय पासनं आणि बॅकस्टेज आर्टिस्ट पासनं राज कपूर साहेबांनी काम केलेलं आहे. तुमच्या वाचनात काही लहानपणीचे त्यांचे किस्से? राज कपूर त्यावेळीची 11वी होती. 11वीला त्यावेळी कपूर कुटुंब माटुंग्याला राहायचं आणि राज कपूर तिकडे फोर्टच्या शाळेत इंग्लिश मिडियमला होता आणि SSCला तो चक्का नापास झाला. तर तो ट्रेननी यायचा, त्यावेळी ट्रेनने प्रवास करत होता आणि माटुंगा स्टेशन जवळ आल्यानंतर त्याने ठरवलं की आता मी नापास झालोय तर चक्क मी आता गाडीतून उडी मारून आत्महत्या करणार, असं त्यांनी निर्णय घेतला. पण त्याच वेळी ती गाडी स्टेशनमध्ये शिरताना तिथे एक जण असंच गाडी खाली पडून तो मृत्यू पावला होता आणि त्याचं ते बघून त्याने, तो असा तळमळत होता, त्याचं ते बघून त्यांनी ते आपले विचार बदलले आणि त्यांनी ते आत्महत्या करण्याचा विचार बदलला. तो सरळ घरी गेला आणि पृथ्वीराज कपूर होते घरामध्ये. तो वडिलांना म्हणाला, डॅडी मैं SSC में फेल हो गए हो. तो डॅडी मला उसमें क्या है, नेक्स्ट ईयर पास हो जाएगा, पढ़ाई करो. नहीं, मुझे अभी आगे पढ़ने का नहीं है, मुझे फिल्म लाइन जाने का है. तर पृथ्वीराज कपूर काही बोलले नाहीत त्याला. दुसऱ्या दिवशी पृथ्वीराज कपूरने केदार शर्माला फोन केला आणि केदार शर्माला फोन केला आणि त्याला असं सांगितलं की बाबा माझा असाचा मुलगा आहे आणि त्याला चित्रपटसृष्टी द्यायचं आहे. पण पुढे त्यांनी जे अतिशय महत्वाचं वाक्य सांगितलं की डोंट ट्रीट हिम ॲज माय सन, असं त्याला केदार शर्माला फोन करून सांगितलं. आणि लगेच तिसऱ्या दिवसापासून राज कपूर केदार शर्मांकडे तिसरा सहाय्यक म्हणजे क्लॅपर बॉय म्हणून तो तिकडे रुजू झाला आणि क्लॅपर बॉय रुजू झाला आणि त्याने काहीतरी शॉट देताना काहीतरी एक मिस्टेक केली तर केदार शर्माने त्याचे थोबाडीत मारले होते चक्क. ते थोबाडीत मारली खरी, दुसरा तर असता तर त्याला इन्सल्ट वाटला असता, पण राज कपूरने आपल्या एका मुलाखतीत दिला ही थोबाडीत खाल्ल्यामुळे आज जो मी काय आहे ते त्यांच्या थोबाडीत खाल्ल्यामुळे आहे म्हणाला. म्हणजे असं ते त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं त्या काळात आणि राज कपूरची वाटचाल चालू होती. आता एक प्रश्न नेहमी लोकांना असतो की राज कपूर आणि मुकेश हे एक समीकरण आहे, पण राज कपूरला पहिला प्लेबॅक कोणी दिला असेल? तर राज कपूरला पहिला प्लेबॅक दिला स्नेहल भाटकरांनी. नीलकमल नावाचा एक पिक्चर होता आणि त्याला स्नेहल भाटकरांचंच संगीत होतं. त्याच्यामुळे त्या पिक्चरमध्ये राज कपूरने हिरोचं काम केलं होतं आणि चक्क राज कपूरचा पहिला प्लेबॅक म्हणजे स्नेहल भाटकर. त्याच्यानंतर मग मुकेश आला. मुकेश म्हणजे 90% मुकेशच होता. एक अपवाद वगळता 1-2 गाणी, एक दिल सो अफसाने मध्ये रफीचा दिलेला आहे
आणि मन्नाडेचा त्यांनी बऱ्यापैकी आवाज वापरला शंकर जयकिशनने. चोरी चोरीमध्ये प्यार हुआ इकरा हुआ, ये रात बिगी बिगी, मस्ती भरा आहे समा, ही गाणी मन्नाडेने गायलेली आहेत. पण राज कपूर आणि मुकेश एक समीकरण होतं. म्हणजे राज कपूर असलं की मुकेश ठरलेला असायचा. पण राज कपूरचं काय झालं, राज कपूरने वयाच्या 23व्या वर्षी पहिला पिक्चर निर्माण केला, आग. 1948 साल होतं. आणि त्यावेळी शंकर जयकिशन जे होते हे पृथ्वी थिएटर म्हणजे ती नाटकं असत, त्याच्यामध्ये शंकर तबला वाजवायचा आणि जयकिशन हार्मोनियम वाजवायचा. आता त्यांचं कामाचं जे डेडिकेशन होतं वाजवायचं ते राज कपूरला अतिशय भावलं. आणि त्यांनी ठरवलं की ह्या दोघांना घेणार, पण एकदम म्युझिक डायरेक्टर म्हणून कसं घ्यायचं. म्हणून पहिला आग पिक्चरला राम गांगुलीने संगीत दिलं. ते उत्तम सरोदवादक होते आणि शंकर जयकिशनने त्यांना असिस्ट केलं. पण आता नियती कशी असते बघा, 48ला आग आला, राम गांगुलींचं संगीत, शंकर जयकिशन असिस्टंट. 49 मध्ये बरसात आला, शंकर जयकिशन म्युझिक डायरेक्टर, राम गांगुली असिस्टंट. म्हणजे असा प्रकार असतो. म्हणजे नियती कधी काय करेल हे सांगता येत नाही. आणि आग पिक्चर तेवढा चालला नाही, फारसा नाही चालला. पण बरसातनी मात्र काय, बरसातनी गवत आणि लता मंगेशकर त्यांच्याकडे पहिली गायली. ते गाणं होतं जिया बेकरार आहे चाहे बार आहे, हे लता मंगेशकर शंकर जयकिशनकडे गायलेलं पहिलं गाणं. आणि राज कपूरचं एक वैशिष्ट्य होतं की चित्रपट यायच्या आधी तो रेकॉर्ड त्याच्या बाजारात विक्रीला उपलब्ध असायच्या. त्यामुळे त्या बरसातची एवढी विक्री झाली की त्यावेळी HMV कंपनी बँगलोरला रेकॉर्ड्स बनवायचे. तर इथून तार गेली बँगलोरला की सगळं प्रोडक्शन बंद काढा आणि फक्त बरसातचे रेकॉर्ड काढा. एवढा विक्रमी खप त्या काळात बरसातचा झालेला होता. आणि बरसातमध्ये जवळजवळ 11 गाणी होती, 9 गाणी लतामाईने गायलेली होती, एक मुकेशचं गाणं होतं. आणि तो बरसात पिक्चरने जो काय चालला ते काय, त्यामुळे राज कपूरला एक हुरूप आला. आणि राज कपूरने मग नंतर आपल्या कामाला जो त्यांनी सुरुवात केली तर त्याला यश मिळतच गेलं. पण त्याचा एक थीम अशी होती की तो सामान्य माणसांवर पिक्चर काढायचा. तो असं कधी तुम्ही त्याला बघा, कधी असा हिरो म्हणून तो दिसणार नाही तुम्हाला. अनाडी बघा किंवा जी देशमुखांगा तर डाकूच्या ह्याच्यावर आहे. आणि विविध त्याचा स्पॅन वेगवेगळा मोठा होता. म्हणजे व्यक्तिरेखांचा कॅरेक्टरचा स्पॅन खूप मोठा होता, अभ्यास होता. तो गाणं शिकला होता त्याच्यामुळे. आणि त्याला विविध तऱ्हेची इन्स्ट्रुमेंटची माहिती होती त्याला. म्हणजे अकॉर्डियन पासून सगळं त्याला माहिती होतं. तो शंकर जयकिशनला हे सांगायचा की मला हे असं पाहिजे तसं पाहिजे, ते सांगायला तुमचा अभ्यास असावा. शंकर जयकिशनला ज्यावेळी तुम्ही सांगता गाण्यासंबंधी तर तुमचा त्याचा अभ्यास पाहिजे त्याचा. त्यामुळे त्याचा तो अभ्यास होता, तो गाणं शिकलेला होता त्याच्यामुळे. आणि त्याचा चित्रपटात त्याचा श्वास होता. म्हणजे तो म्हणतो मी चित्रपटाशिवाय मी जगू नाही शकत. चित्रपट हे त्याचं श्वास म्हणा सगळं होतं, त्याचं सगळं विश्वच त्याचा चित्रपट होता. त्यामुळे तो चिकार रमला. आणि पुढे मग त्याने बरेच चित्रपट काढले. थोडं भालजी पेंढारकर यांच्याबरोबर त्यांनी नारदाची भूमिका असलेला चित्रपट केला. म्हणजे मराठीतला थोडं त्यांचं काम जाणून घ्यायचं. मराठीत हिंदीमध्ये. अच्छा, हिंदी केलं नाही. अच्छा, हिंदीमध्ये. हा. आणि पण एक आपल्याला असतं ना एक स्टारडम, म्हणजे वडील एवढे मोठे ऍक्टर आणि त्यांचा आपल्याला तेवढ्या त्यांच्या तोडीचं काम करायचंय किंवा त्यांच्या जवळपास पोहोचेल एवढं काम आपल्याला करायचंय असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. आपल्या आई वडिलांचा जर आदर्श असतील तर थोडं आता जसं टेन्शन असतं, स्टारडम असतं, तर ते तेव्हा त्यांच्या मनावर होतं का? हा, असणारच ना. कारण वडील एवढे मोठे आणि परत ते नुसते ऍक्टर नव्हते, ते वेल एज्युकेटेड होते. त्या काळचे ते BA होते. आणि राज कपूर नॉन मॅट्रिक, तो मॅट्रिकला फेल झाला आणि तो शिकलाच नाही पुढे. त्यामुळे एक प्रकारचं दडपण हे असणारच. आणि आपण जे काय करतो ते वडिलांना कितपत भावतं ही भावना त्याच्या मनात असणार. पण त्यांनी जे काही केलं काम पुढे, म्हणजे सगळ्या लोकांना तो, आणि त्याला शेवटी दादासाहेब फाळके अवॉर्ड पण मिळाला. ते उगीच मिळत नाही अवॉर्ड. तो अवॉर्ड जे मिळतं ते तुम्ही केलेल्या तुमच्या योगदान चित्रपटसृष्टीत त्याच्याबद्दल ते अवॉर्ड दिलं जातं. आणि इट इज मानाचा अवॉर्ड आहे ते. दादासाहेब फाळके हे सगळ्या लोकांना मिळत नाही. तर राज कपूरला ते मिळालं. आणि ते अवॉर्ड कसं मिळालं ते मी नंतर बोलेन. त्याचे एक चांगला किस्सा आहे त्याचा, तो मी. आता थोडंसं त्यांच्या अभिनेत्रींविषयी जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं त्या अभिनेत्रींविषयी तुमच्याकडून जाणून. त्यांच्याबरोबर त्यांची फेवरेट अभिनेत्री नर्गिस होती. नर्गिस बरोबर त्यांनी बरेच पिक्चर केले. आणि काय झालं, ती नर्गिस त्यावेळी लग्न झालेलं नव्हतं. आणि राज कपूर हा दिसायला अतिशय सुंदर होता.
गोरा पान घारे डोळे, त्यामुळे नर्गिस त्या काळात त्याच्या प्रेमातच पडली. पण तिला कळलं की याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला 2-3 मुलं आहेत. त्यामुळे हळूहळू तिने त्याच्यातनं अंग काढून घेतलं. आणि मग नंतर राज कपूर बरोबर ती फारशी दिसली नाही. मग ते राज कपूरने मग अनेक राज कपूरने नूतन बरोबर काम केलं आहे, माला सिन्हा बरोबर काम केलं आहे, वहिदा रहमान बरोबर काम केलं आहे, असे अनेक हेमा मालिनी बरोबर काम केलं आहे. आणि नंतर शेवटी काय झालं, तो नव्या म्हणजे अभिनेत्रींकडे ते काम करायला लागला. पण त्याची एक वेगळी पद्धत होती, पण ती आता इथे मी बोलत नाही. त्याचे चित्रपट तुम्ही जर बघितलेत तर थोडंसं अंग प्रदर्शन नटींचा हा त्याचा एक खास भाग होता. आणि प्रत्येक चित्रपटात तुम्हाला असं एक दृश्य दिसेल की त्याच्यामध्ये त्या नटीने अंग प्रदर्शन केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही बॉबी बघा किंवा मेरा नाम जोकर, हे असे पिक्चरमध्ये म्हणजे हे आता बोलण्यासारख्या गोष्टी नाहीत, पण ते इट इज काळाची गरज होती. आणि काही वेळा सगळ्या नट्यांना ते आवडायचं नाही, ते काही ते आवडायचं नाही. तर पण काही नटी आता कुठली ती काय त्या आता नटीचं नाव मला पटकन आठवत नाही, त्यांनी त्याच्यात काम केलं होतं. बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण असं म्हटलं, बऱ्याच अभिनेत्यांनी त्याने काम केलं. आणि पण खास ते रमले नर्गिस बरोबर रमले, ती जोडी अशी अजरामला. आता तुम्ही बघा आता तुम्ही जर प्यार हुआ इकरार हुआ गाणं बघितलं तर सुरुवातीला ते पीस वाचतो आणि त्याच्यानंतर नर्गिस जो अभिनय करते तो खरोखर बघण्यासारखा आहे. तुम्ही ते गाणं बघा मायन्यूटली, मग तिच्या चेहऱ्यावरचे जे विभ्रम आहेत ते बघण्यासारखे आहेत खरोखर. आणि राज कपूरचं काय होतं, राज कपूरला एखादं गाणं जर त्याला शूट करायचं असेल ना, तो कुठेही प्रवास करायचा, मग त्याला तो जोपर्यंत इफेक्ट नाही मिळायचा, त्याला उद्या पाहिजे सगळे ढग जमा झाले आहेत, बारिश पाऊस हळूहळू पडतोय, असं त्याला मिळेपर्यंत तो प्रवास करत राहायचा. आणि मग तो ठरवायचा की आता इथे हे गाणं इथे शूट करायचं आहे. नक्कीच. राज कपूर साहेबांबद्दल तुमच्याकडनं अजून माहिती जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या रंगलेल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक, तुम्ही ऐकत आहात प्रदीप देसाई सर यांना, आणि आज आपण राज कपूर स्पेशल पॉडकास्ट करत आहोत. आज आपण प्रदीप देसाई सरांकडनं शोमॅन राज कपूर यांच्याविषयी जाणून घेतोय. सर, आता 80च्या दशकाच्या सुरुवातीला राज कपूर यांनी स्त्रीवादी भूमिका असलेल्या सामाजिक चित्रपटांचं जास्ती प्राधान्य दिलं. आणि माझे सगळ्यांचेच आवडते म्हणजे सत्यम शिवम सुंदरम 1978, प्रेमरोग 1982 आणि राम तेरी गंगा मेली 1985 या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. मला हे खरं लिहून वाचावं लागतंय, पण तुमचं सगळं मुखोद्गत आहे. तर स्त्रीवादी भूमिकांविषयी त्यांनी जे चित्रपट केले त्याविषयी थोडंसं तुमच्याकडून. आणि आता त्यांच्या शेवटी आपण आलोय मुलाखतीच्या त्या पुरस्कारांविषयी सांगते. 3दा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, विविध प्रकारातील 11 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आणि तब्बल 21 नामांकनं मिळाली. अनाडी आणि जिस देश में गंगा बहती है या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर संगम, मेरा नाम जोकर आणि प्रेमरोग या चित्रपटांसाठी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. फिल्मफेअरने जीवन गौरव पुरस्कार दिलाय. स्टार अवॉर्ड्सने शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शक आणि शतकातील सर्वोत्तम शोमॅन हे पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे. पुरस्कार आणि राज कपूर यांना तुम्ही कसं? पुरस्कार हा जो असतो ना, हा पुरस्कार काही लोक म्हणतात पुरस्कारासाठी आम्ही काम नाही करत, आवडीसाठी. पण पुरस्कार हे त्याला मिळालेली ऊर्जा आहे. ती पुरस्कारामुळे काय होतं की त्याला एक ऊर्जा मिळते की आपण जे काय काम करतोय ते लोकांना आवडत आहे, त्याच्यासाठी हा पुरस्कार येतो. पुरस्कारामुळे त्या बावल्या फिल्मफेअरच्या घरात ठेवून काय त्याचा फायदा नाही फार. पण त्या पुरस्कारामुळे काय होतं, त्यांना उमेद येते, आपण काहीतरी करतोय चांगलं आणि याच्याविषयी चांगलं आपण काहीतरी करूया, असं त्यांचं ते असतं. आता संगम चित्रपटात एक मला आठवलं की राजेंद्र कुमारने त्याच्यात भूमिका केली आहे. तर ही भूमिका करायला त्यांनी दिलीप कुमारला विचारलं होतं. पण दिलीप कुमारने त्याला सांगितलं, भाऊ मी भूमिका करेन, पण ह्या चित्रपटात डायरेक्शन तू नाही करायचं, तू जर डायरेक्शन नाही केलं, दुसरं कोणी केलं तर ती भूमिका मी करायला तयार आहे. पण राज कपूर बोलला नाही, डायरेक्शन मीच करणार. त्यामुळे मग त्यांनी राजेंद्र कुमारला घेतलं त्याच्यामध्ये. कारण आपल्या सामान्य माणसाला आपल्याला अप्रूप वाटतं ना, एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले. आणि दादासाहेब फाळके अवॉर्ड, दादासाहेब फाळके हा म्हणजे सर्वोत्तम अवॉर्ड आहे. ते त्याच्या वरती अवॉर्ड कुठलाच नाही फिल्म लाईनमध्ये. तर राज कपूरला ते डिक्लेअर झालं होतं आणि राज कपूर त्यावेळी दिल्लीमध्ये होता आणि राष्ट्रपतींच्या हस्ते ते अवॉर्ड दिलं जातं. तर राज कपूर व्हीलचेअरवरून आला होता ते अवॉर्ड घ्यायला. त्याच्या अंगात ताकद नव्हती, तो तिकडे ॲडमिट होता एम्स हॉस्पिटलला.
पण त्याला ते अवॉर्ड मिळाल्यामुळे त्याला जरा बरं वाटलं, ऊर्जा मिळाली त्याला आणि तो व्हीलचेअरवरून आला. आणि ज्यावेळी डिक्लेअर झालं की दादासाहेब फाळके अवॉर्ड गोज टू राज कपूर, तर तो व्हीलचेअरवरून उठला असा. त्याने प्रयत्न केला उठायचा, पण तो तिकडेच कोलॅप्स झाला, तिकडेच पडला खाली तो. तर राष्ट्रपतींच्या लक्षात आलं ते. राष्ट्रपतींनी आपला सगळा प्रोटोकॉल सोडून ते स्वतः स्टेजवरून खाली आले. राष्ट्रपती कधी खाली येत नाहीत स्टेजवरून, पण इट इज द ओनली केस इन राज कपूर. तर त्यांना कळलं की हा मनुष्य पडला इथे आणि हा आता येऊ शकत नाही स्टेजवर. ते स्वतः खाली गेले आणि अवॉर्ड दिला त्याला. आणि राज कपूर नंतर एका महिन्यात त्याचं निधन झालं. तो फार दगला नाही, त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता, दम्याचा. पण आयुष्याचं किती क्षण होता. आणि माझं भाग्य आहे की या राज कपूरच्या 36व्या स्मृतिदिनी मी एक राज कपूरला ट्रिब्यूट म्हणून एक छानसा कार्यक्रम 2 जूनला करतोय. आपल्या कल्याणी विलेज रिसॉर्ट म्हणून आहे विरार पूर्वला. तिकडे संपूर्ण दिवस ते रिसॉर्ट मी बुक केलेलं आहे. आणि सकाळी 7 वाजता आम्ही निघणार आहोत. आणि तिकडे दुपारी 2 नंतर कराओकेच्या गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत. बरेचसे लोक गाणारे आहेत. आणि आमचा लाईव्ह शो 4 ते 6:30. त्यामुळे सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक सुराज साठे हे कार्यक्रमाचं संगीत संयोजन करणार आहेत. आणि गाणारे मोना कामत नावाची एक सध्या आघाडीची गायिका आहे, ती आहे त्याच्यामध्ये. नंतर डॉक्टर जय आजगावकर म्हणून आहे. श्रीकांत कुलकर्णी ज्यांनी लता मंगेशकर बरोबर इंग्लंडमध्ये गायला आहे मुकेशची गाणी, तो आहे स्वतः. आणि कश्मीरा राईलकर म्हणून एक गायिका आहे उभरती, ती गाणार आहे. आणि फ्लूट वगैरे अशी बरीच वाद्य मी त्याच्यात ठेवलेली आहेत. आणि त्याची निर्मिती, संकल्पना आणि निवेदन हे मी स्वतः करणार आहे. ज्यांना कोणाला या कार्यक्रमाला यायचं असेल तर त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा. आपल्या 4 ठिकाणून बस सुटणार आहेत. गिरगाव, गोरेगाव, ठाणा आणि डोंबिवली अशा 4 ठिकाणून साधारण 200 माणसं मला अपेक्षित आहेत त्या ठिकाणी. आणि राज कपूरला एक श्रद्धांजली. आणि बरेच वेळा आपण सभागृहात कार्यक्रम बघतो, पण त्यावेळी आपलं अर्ध लक्ष घराकडे असतं की जेवण जाऊन करायचं आहे, अमुक करायचं आहे, उद्या मुलांच्या शाळा आहेत. पण इथे कसं तुम्ही निवांत आहात, तुम्ही येताना पण तुम्हाला चांगलं IT मिळणार आहे, घरी जाऊन काही करायचं नाही. आणि मनसोक्तपणे 2.5 तास तुम्ही राज कपूरच्या गाण्यांचा आस्वाद घ्या. त्यांच्या आठवणी मी सांगणार आहे, सगळे किस्से जे आज आपल्याबरोबर सांगितलं तर ते सगळे सांगणार आहे. तर आपल्या सर्वांना त्याचं आमंत्रण आहे. आणि आज आचार्य 98 FM यांनी मला बोलवलं, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. मगाशी एक बोलताना किस्सा राहिला तो म्हणजे रशियाचा काहीतरी किस्सा. रशियाचं काय झालं, राज कपूर हा एकमेव होता की रशियामध्ये तो अत्यंत पॉप्युलर होता. तर एकदा तो रशियात गेला होता फिरण्यासाठी आणि तिकडच्या लोकांना कळलं की हा इथे आलेला हॉटेलमध्ये. तर त्यांनी हॉटेलच्या बाहेर गर्दी केली आणि ते ओरडायला लागले की जोपर्यंत तू दर्शन नाही देणार आम्हाला तोपर्यंत आम्ही हलणार नाही इकडनं. तर ट्रॅफिक जाम झालं तिकडे. ते पोलीस वरती गेले आणि त्या राज कपूरला सांगितलं तू बाल्कनीत ये, लोकांना हात कर, मग लोक निघून जातील. म्हणजे एवढा तो, त्याचे बरेचसे पिक्चर तिकडे चाललेले आहेत. तो भरपूर पॉप्युलर होता तो रशियन्समध्ये. आणि माझं भाग्य की मुंबईमध्ये जे कल्चर सेंटर ऑफ रशिया आहे पेडा रोडला, तिथे मी राज कपूरला ट्रिब्यूट केलेलं आहे. मी स्वतः कार्यक्रम केला आहे. आणि माझ्यासमोर जवळजवळ 10 रशियन्स बसले होते. मी इंग्लिशमध्ये त्याचं निवेदन केलं होतं. आणि त्या रशियन कल्चर सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की तिकडे स्टेजवर पियानो ठेवलेला आहे परमनंट. तर आमच्या सुराज चाटेंनी हर दिल जो प्यार करेगा वगैरे या गाण्यात पियानो वाजवलाय तिकडे. खरंच या गप्पा न संपणाऱ्या अशा आहेत. आणि राज कपूर साहेब हा विषय न संपणारा असा आहे. तरी तुम्ही खूप विविधतेने सगळ्या आपल्या पैलूंना आपण थोडा हातभार लावला आणि तुमच्याकडून राज कपूर साहेब यांना उलगडून घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न केला. प्रदीप देसाई सर, तुम्ही आमच्या आचार्य 90 FM या चॅनलमध्ये ही खूप राज कपूर स्पेशल हा पॉडकास्ट दिलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज आपण राज कपूर स्पेशल पॉडकास्टमध्ये प्रदीप देसाई सर यांचे अनुभव जाणून घेतले. पुन्हा एका नवीन सेलिब्रिटींसह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र